नमस्कार, मी प्रकाश बेलवाडे, गर्जना संघटनेकडून आणि माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव पाडेकर, जे चिकोत्रा धरणासाठी गेले 30 ते 40 वर्ष प्रशासनावर भांडत आहेत। आता काही दिवसापूर्वी मी इंस्टावर एक पोस्ट टाकली होती। मिया आणि मियाने ठेवलेला एक अधिकारी संजय शिंदे, तो दुर्दैवाने आज कोल्हापूर जिल्ह्याचा अपर जिल्हाधिकारी आहे। त्याने जो काय धुडगूस घातला पूर्ण जिल्ह्यामध्ये, धरणग्रस्तांच्या जमिनी लाटणं, त्याचा भ्रष्टाचार करणं, दलालांचा सुळसुळाट करणं आणि तक्रारी दुर्दैवाने परत त्याच्याकडे जातात। मग चोराकडे न्याय मागण्यासाठी आपण जातो आणि तो तिकडे विषय उडून लावतो। आणि गेल्या 15 वर्षांपैकी 12 वर्ष कोल्हापुरात बसून या अधिकारी किती संपत्ती जमवलेली आहे याची चौकशी होण्याची गरज आहे। आज पाडेकर साहेबांनी मला फाईल दिलेली आहे। या फाईलमध्ये संजय शिंदे या अधिकाऱ्याने केलेला सगळा काळा भ्रष्टाचार सगळा लेखाजोखा या ठिकाणी आहे। 4-4, 5-5 करोड रुपयाच्या जमिनी शासनाच्या या मियाच्या कशा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, याचं सगळं पुरावे आमच्याकडे आज मिळालेले आहेत। त्यामुळे संजय शिंदे का इतर भ्रष्ट अधिकारी सुद्धा लक्षात ठेवावं। मियाच्या नादी लागून मियाचे ठेवलेल्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर गरिबांना त्यांच्या न्यायाच्या आडवे आलात तर गर्जना संघटना तुम्हाला सोडणार नाही। आणि आज आम्ही सदाशिव पाडेकरांवर आम्ही आहोत, त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो आहोत आणि त्या आंदोलनाला डबल इंजिन लावण्याचं काम आता गर्जना संघटना इथून पुढे करणार आहे, हे एवढं लक्षात ठेवावं। धन्यवाद।